एक महत्त्वाची गोष्ट मात्र मला या निमित्ताने सांगितली पाहिजे की महाराष्ट्र एक अजून नवीन रेकॉर्ड हा या ठिकाणी करतो आहे आणि तो म्हणजे पंप स्टोरेजच्या संदर्भात। आपल्याला माहिती आहे पंप स्टोरेज एक अशी योजना आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण काम करून राहिलो आहोत। पंप स्टोरेजमुळे रिन्युएबल एनर्जी आपल्याला मिळते आणि पंप स्टोरेजचा दुसरा फायदा असा आहे की त्या माध्यमातून आपण कधी ऑन आणि ऑफ करू शकतो। आपला जो कोळशाचा प्रोजेक्ट आहे हा आपल्याला त्या ठिकाणी ऑन ऑफ करता येत नाही, पण हा मात्र आपण लगेच ऑन आणि ऑफ करू शकतो। जगामध्ये अशी मान्यता आहे की जर ग्रिड स्टॅबिलाइज करायची असेल तर त्या ग्रिडमध्ये 25% हे पंप स्टोरेज आलं पाहिजे। आपल्या असं लक्षात आलं की महाराष्ट्र हा वेस्टर्न घाटमुळे एक असं राज्य आहे की ज्या ठिकाणी पंप स्टोरेजची खूप मोठी क्षमता आहे आणि त्यासोबत देशातले सर्वात जास्त मोठे प्रकल्प डॅम्स हे महाराष्ट्रात आहे। ते लिव्हरेज करून आपण एक नवीन पंप स्टोरेजची पॉलिसी आणली। मला सांगताना आनंद वाटतो की आपण महाराष्ट्राचीच ग्रिड नाही देशाची ग्रिड स्टॅबिलाइज करण्याकरता यातनं आता आपण उत्पादन करणार आहे। आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये 76,000 मेगावॅटचे पंप स्टोरेजचे आपण त्या ठिकाणी करार केलेले आहेत आणि हे सगळे करार वेगवेगळ्या स्टेजला आहेत। आपल्याला यातलं 5 ते 7,000 मेगावॅटच वीज लागणार आहे ती आपण विकत घेण्याचा करार केला आहे, ते ॲडव्हान्स स्टेजमध्ये गेलेला आहे। उर्वरित नॅशनल ग्रिडला आपण ते पॉवर देऊ आणि मी आपल्याला दाव्याने सांगतो की पुढच्या 6 महिन्यामध्ये 1 लाख मेगावॅट पंप स्टोरेजचे आपले सगळे करार होतील आणि देशामध्ये जसं गुजरात आणि राजस्थानने त्यांच्याकडे रेगिस्तान असल्यामुळे त्या ठिकाणी 50,000 मेगावॅट 40,000 मेगावॅटचे सोलर केले, तसं 1 लाख मेगावॅटचं आपण 24/7 चालू शकेल अशा पद्धतीचे हे या ठिकाणी करणार आहोत।